तर दुसऱ्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन उद्या पुण्यामध्ये साजरा होतोय। मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही असं वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितच लढवणार आहोत असं एक मोठं वक्तव्य सुद्धा जयंत पाटलांनी केलंय। उद्धव ठाकरेंनी मनसेला सोबत घ्यायचं की नाही ते ठरवावं। राज ठाकरे हे चांगले प्रभावी वक्ते आहेत। जर महाविकास आघाडीची ताकद वाढत असेल तर राज ठाकरेंना घेण्यामध्ये गैर काय असं जयंत पाटील म्हणतायत। कोणतीही चर्चा चालू नाहीये। मला वारंवार प्रसार माध्यमातून हा प्रश्न का विचारला जातोय हेच कळलं नाही। सर्व प्रसार माध्यम दोन्ही पक्षांनी एकत्र यावं त्याच्यासाठी गंभीर असं माझं सांगणं आहे। तर जयंत पाटील नेमकं काय म्हणतायत ते आपण ऐकलं। मात्र तिकडे पुण्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं जय्यत तयारी सध्या सुरू आहे। पुण्यामध्ये काय घडतं एकंदरीत आणि जयंत पाटलांच्या वक्तव्याचा नेमका राजकीय अर्थ काय काढायचा या सगळ्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया। पुण्यातले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत सध्या। अमोल, एकीकडे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यांची जय्यत तयारी सुरू आहे, मात्र तिकडे जयंत पाटील अजूनही असं म्हणतायत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात कुठलीही चर्चा नाही, फक्त माध्यमांमध्ये या सगळ्या चर्चा आहेत। आणि तिकडे दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी महाविकास आघाडीच्या अनुषंगाने सुद्धा मांडलाय। त्याविषयी प्रश्न मी तुम्हाला विचारीनच, पण सुरुवातीला या वर्धापन दिन सोहळ्यांच्या अनुषंगाने आणि जयंत पाटलांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या वक्तव्याच्या संदर्भातनं काय नेमकी अपडेट देता येईल अमोल? खरं तर उद्या या दोन्ही राजकीय अमोल, तुमचा आवाज येत नाहीये व्यवस्थित। तुमचा आवाज कदाचित म्यूट झालाय, तो अनम्यूट करावा लागेल अमोल। बोला अमोल, येतोय आता आवाज। अशा पद्धतीच्या चर्चा होत्या की हे दोन्ही आपण वरिष्ठ नेत्यांकडून धुडकावल्या जात होत्या, पण मध्यंतरी शरद पवार यांनी सुद्धा याचा सर्वस्वी निर्णय हा सुप्रिया सुळे आणि अजित पवार घेतील अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं। पण आता हे सगळं चर्चा झाल्यानंतर उद्या प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांचे वेगवेगळे मेळावे आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 26वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणार आहे। अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर दुसरा मेळावा खरं तर असणार आहे आणि दोन्ही पक्षांकडून हा 26वाच वर्धापन दिन आहे असं सांगितलं जाते आणि त्याची तयारी आहे ती सुद्धा केली जाते। सध्या आपण शरद पवार यांच्या पक्षाचा जो मेळावा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होतोय तिथं आहे। इथं पाचही जोरदार शक्ती प्रदर्शन आहे ते शरद पवार यांच्या पक्षाकडून केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जोशामध्ये हा सगळा वर्धापन दिन साजरा केला जाईल असं शरद पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा सांगतायत। सध्या आपण या बालगंधर्व रंगमंदिराच्या आतमध्ये आहोत आणि इथे ठिकठिकाणी शरद पवार यांचे फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। हा जर बॅनर आपण फ्लेक्स पाहिला त्याच्यामध्ये योगेंद्र पवार, रोहित पवार आणि शरद पवार यांचे प्रामुख्याने फोटो पाहायला मिळत आहेत आणि याच बालगंधर्व रंगमंदिरामध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मेळावा होणार आहे। काही वेळानंतर जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा या संपूर्ण ठिकाणची पाहणी करण्यासाठी येणार आहेत आणि समोर आपण पाहतोय की तयारी आहे ती सध्या या पक्षाकडून केली जाते। प्रामुख्यानं जरी आता हे दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होत असले तरी मात्र हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा पद्धतीच्या चर्चा जोरदार सुरू आहेत। पण सध्या तरी त्याला जयंत पाटील यांनी फुलस्टॉप दिलेला आहे। पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत अंकुश काकडे। काय सांगाल, उद्या वर्धापन दिन होते, अवघे काही तास शिल्लक आहेत, सगळ्यांना उत्सुकता आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आपण पाहता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची जी केवढी मोठी जोरात तयारी चालू आहे। आज बालगंधर्व रंगमंदिर कमी पडेल म्हणून आम्ही पोर्चमध्ये आणि बाजूला सुद्धा रंगमंदिराच्या आवारामध्ये त्या ठिकाणी LED स्क्रीन वगैरे लावलेले आहेत। सकाळी 10:10 प्रांताध्यक्षांच्या हस्ते ध्वजवंदन होऊन आमचा रीतसर कार्यक्रम सुरू होईल आणि या कार्यक्रमामध्ये आगामी महानगरपालिका
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुकीचं एक रणशिंग या ठिकाणी फुंकलं जाईल. तोच एक अजेंडा घेऊन आज आहे. गेल्या 26 वर्षामध्ये ज्या पद्धतीने पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला, रुजविला, त्याची पाळेमुळे आज फार खोलपर्यंत गेलेले आहेत. ते जपण्याचंच काम उद्याच्या आमच्या वर्धापन दिनाच्यामध्ये होईल. पण आज जयंत पाटीलही बोलताना असं म्हणाले की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आगामी काळामध्ये एकत्र लढू, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. ज्या चर्चा सातत्याने सुरू होत्या त्या फक्त माध्यमांमध्ये सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच तुम्हालाही असं वाटतंय? जयंत पाटील जे म्हणाले ते अगदी खरं आहे आणि ते आमचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मत व्यक्त करणं हे योग्य होणार नाही. पण जयंतराव म्हणतात ते अगदी खरं आहे. तर ही प्रतिक्रिया अंकुश काकडे यांनी दिलेली आहे. तयारी आपण पाहतोय पुन्हा एकदा. इथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन मेळावा उद्या होईल, त्याची तयारी आता सुरू झालेली आहे. पण जसं अंकुश काकडे यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी या वेगवेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरे करतील. आगामी काळामध्ये आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण सध्या तरी जयंत पाटील यांनी या सर्व विषयांचं खंडन केलेलं आहे आणि उद्या दोन्ही पक्षाकडून वेगवेगळं शक्ती प्रदर्शन आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळेल. यामध्ये आता शरद पवार, अजित पवार हे नेमकं भाषणामध्ये काय काय बोलतात, कारण की या दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांचा जो काही संवाद सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, दोन्ही पक्षांमधले जे नेते आहेत ते एकमेकांच्या विरोधात टीका करणं टाळत आहेत. अगदी प्रखर टीका आहे ती दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात होताना दिसत नाही. आणि त्यामुळे जरी उद्याचे वर्धापन दिन हे वेगवेगळे साजरे होत असले तरी आगामी काळामध्ये मात्र काय होईल याची शाश्वती आता कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते आहेत ते देऊ शकत नाहीयेत. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय होणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार. अगदी खरं आहे अमोल, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनांचे जे सोहळे आहे त्या एकंदरीत सगळ्या बातम्यांकडे, घडामोडींकडे आपलं अत्यंत बारकाईनं लक्ष असणारच आहे. तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.